जगभरात दरवर्षी जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो। पण हा दिवस का साजरा केला जातो, त्याचा इतिहास नेमका काय आहे? वस्तुतः जागतिक महिला दिनाची कल्पना ही एका महिलेचीच होती। पण कोण होती ती महिला जिनं जगभरातील स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला, तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। पण त्याआधी सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। जिच्या अथक प्रयत्नामुळे आणि उत्कटतेमुळे जागतिक महिला दिवस साजरा केला जातो, त्या महिलेचं नाव होतं क्लारा झेटकिन। क्लारा झेटकिन यांचा जन्म 5 जुलै 1857 मध्ये झाला। त्यांचे वडील गावातील शाळेतील शिक्षक होते, तर त्यांची आईसुद्धा उच्च शिक्षित आणि बुद्धिजीवी होती। क्लारा यांनी ज्या शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतला होता, ती त्या काळातली एक नामांकित शिक्षण संस्था होती। त्यावेळी क्लारा या टीचरची ट्रेनिंग घेणाऱ्या पहिल्या जर्मन महिला होत्या। इथं त्यांनी समाजवादी पुस्तकांचं अध्ययन केलं। क्लारा झेटकिन या प्रमुख जर्मन मार्क्सवादी सिद्धांतकार, कार्यकर्त्या आणि महिला हक्कांसाठी लढणाऱ्या वकील होत्या। 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला समाजवादी आणि स्त्रीवादी चळवळीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। जागतिक महिला दिनाविषयी बोलायचं झालं तर याचं मूळ उत्तर अमेरिका आणि युरोपमधील 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या कामगार चळवळीमध्ये आहे। आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं आयोजन केलं जातं तेव्हा झेटकिन यांचं नाव प्राधान्यानं घेतलं जातं। शोषण आणि दडपशाही विरुद्ध लढा देऊन श्रमिक वर्गातील व्यक्तींचं जीवन सुधारण्यासाठी क्लारा यांनी अथक परिश्रम घेतले। झेटकिन महिलांच्या मताधिकाराच्या चळवळीमागील एक प्रेरक शक्ती होती। महिलांना मतदानाचा हक्क मिळावा आणि समान प्रतिनिधित्व मिळावं यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले। त्यांनी फॅसिझमच्या विरोधात सुद्धा मोहीम सुरू ठेवली आणि महिलांचे हक्क व समाजवाद यावर विपुल लेखन केलं। 1910 मध्ये डेन्मार्कची राजधानी असलेल्या कोपनहेगनमध्ये कामगार महिलांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या परिषदेमध्ये प्रथमच क्लारा यांनी इंटरनॅशनल वुमेन्स डे साजरा करण्याचा प्रस्ताव दिला होता। त्या परिषदेमध्ये 17 देशांच्या किमान 100 स्त्रिया उपस्थित होत्या। त्या सर्वांनी क्लाराच्या या प्रस्तावाचं समर्थन केलं। खरं तर हा महिला आंदोलनाचा परिणाम होता। त्यानंतर पुढच्याच वर्षी 1911 मध्ये जर्मनी, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला। तथापि 1955 मध्ये जेव्हा संयुक्त राष्ट्रांनी तो साजरा करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याला औपचारिक मान्यता मिळाली। 1917 मध्ये रशियन स्त्रिया रोटी आणि शांतता या मागणीसाठी झारच्या राजवटीच्या विरोधात संपावर गेल्या। या संपाकडं जगाचं लक्ष लागलं होतं। हा एवढा मोठा संप होता की झार निकोलसला आपलं पद सोडावं लागलं होतं। पण त्यानंतर स्थापन झालेल्या हंगामी सरकारने महिलांना मतदानाचा अधिकार दिला। महिलांसाठी हा खूप मोठा विजय होता। झेटकिन यांनी सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता, तेव्हा त्यावेळी कोणत्याही विशिष्ट तारखेचा उल्लेख करण्यात आला नव्हता। सुरुवातीला फेब्रुवारीच्या पहिल्या रविवारी तो साजरा करण्याची परंपरा सुरू झाली। मात्र नंतर संयुक्त राष्ट्राने यासाठी 8 मार्च ही तारीख निश्चित केली। तेव्हापासून हा दिवस जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय म्हणजे जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो। यावरून जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करतो, तेव्हा त्याच्या मागे क्लारा झेटकिन आणि त्यांच्या सहकारी महिलांचं खूप मोठं योगदान होतं हे लक्षात येतं। आशा करतो की जागतिक महिला दिवस का साजरा केला जातो आणि क्लारा झेटकिन या नेमक्या कोण होत्या हे तुमच्या लक्षात आलंच असेल। ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।